स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये. तुमची CET 9 तारखेपासून चालू होत आहे आणि सगळ्यांच्या मनात काही ना काही प्रश्न आहेत की मी CETला एक्झामला कोणता रूल्स फॉलो करायचे आहेत, नेमक्या काय गोष्टी सोबत कॅरी करायच्या आहेत, काय गोष्टी आपल्याला कॅरी नाही करायच्या आहेत, नेमके रूल्स काय असतात, डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत आणि जे 3 तास आहेत हे मॅनेज कसे करायचे. असे प्रत्येक तुमच्या मनातले प्रश्न एका व्हिडिओमधून सगळे सॉल्व्ह होणार आहेत आणि तुम्ही CETच्या एक्झामला जाताना आणि CETचा पेपर सॉल्व्ह करताना तुमच्या मनात एकही डाऊट नक्कीच यामुळे राहणार नाही आहे. तर सगळ्यात पहिले ना मी व्हिडिओला 2 पार्टमध्ये डिवाइड करतो. एक तुमचा एक्झाम चालू होण्यापर्यंतचा हा पार्ट, जे थोडक्यात काय की कोणते डॉक्युमेंट न्यायचे आहेत, टायमिंग काय, रिपोर्टिंगचा, या सगळ्या गोष्टी. ओके. आणि दुसरा पार्ट म्हणजे जे तुमचे 3 तास असणार आहेत त्यामध्ये तुम्हाला काय स्ट्रॅटेजी वापरायची, कसं सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्यात, यावर आपला दुसरा पार्ट असेल. तर पहिले आपण डिस्कस करूया की नेमकं रूल्स काय आहेत, इन्स्ट्रक्शन्स काय आहेत. बेसिकली इन्स्ट्रक्शन्स असे काही वेगळे नाही आहेत, लक्षात घ्या. एकदम ही नॉर्मल एक्झाम तुम्ही जशी असती तशीच असणार आहे. फार काही असे वेगळे रूल्स, काही पर्टिक्युलर क्लासिफाय केलेले रूल्स नाही आहेत. मग तुम्हाला नेमक्या काय गोष्टी तुमच्यासोबत कॅरी करायच्या आहेत यावर पहिले डिस्कस करूया. तुम्हाला ॲडमिट कार्ड आता सगळ्यांना आलेले आहेत, ते तुम्हाला कलर प्रिंट किंवा ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे. मी रेकमेंड करेन एक ब्लॅक अँड व्हाईट आणि एक कलर प्रिंट तुम्ही सोबत घेऊन जा. तुम्ही स्वतः 2 बॉल पेन तुमच्यासोबत घेऊन जायच्यात आणि कन्सिडर करा की ते कधी ब्लॅक असाव्या. आपण कोणत्याही इथून पुढे एक्झाम्सला जाताना ब्लॅक बॉल पेन मॅन्डेटरी असते, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे 2 रिसेंट फोटोग्राफ न्यायचे आहेत. आता फोटोग्राफ म्हणले की बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की मी जेव्हा फॉर्म भरला होता तो वाला फोटो माझ्याकडे अवेलेबल नाही आहे किंवा खूपच जुना फोटो आहे. लक्षात घ्या, प्रयत्न करा की तुमचा रिसेंट फोटो तुम्ही तिथे देताय. आणि दुसरी गोष्ट, एखाद्या वेळेस जर केसमध्ये जर असं असेल की तुम्ही तिकडे हॉल तिकीटवर दिलेला फोटो तुमच्याकडे अवेलेबल नसेल तरी चालेल, तुमच्याकडचा एखादा दुसरा रिसेंट फोटोसुद्धा चालणार आहे. प्रयत्न करा की जो हॉल तिकीटर आहे तोच नेण्याचा, पण नसेल तर दुसराही नेला तर काही तसा फार मोठा इश्यू येत नाही. ओके. दुसरी गोष्ट त्याच्यापेक्षा महत्त्वाची म्हणजे तुम्हाला CET सेलने सांगितलं आहे एक तुम्हाला ID प्रूफ तुमच्यासोबत घेऊन यायचं आहे. मग ID प्रूफ काय असू शकतं, जसं की तुमचं आधार कार्ड आहे. बेसिकली सगळ्यात सोपं तुमचं आधार कार्ड आहे. थोडक्यात आधार कार्ड तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. मग त्यामध्ये नेमका लक्षात ठेवण्यासारखा पॉईंट काय आहे की आधार कार्डवरचं नाव आणि तुम्ही जे CET सेलमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं नाव आहे ते मॅच झालं पाहिजे. बस एवढी एकच कंडिशन आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी न्यायच्या आहेत, एक आहे ॲडमिट कार्ड, त्याच्यानंतर 2 फोटोग्राफ, तिसरा म्हणजे तुमच्या पेन, 2 ब्लॅक पेन तुम्हाला घेऊन जायच्यात आणि कन्सिडर करा की त्या बॉल पेनच असल्या पाहिजेत. आणि लास्टली तुम्हाला एक तुमचं आधार कार्ड तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. ह्या गोष्टी तुम्हाला कॅरी मॅन्डेटरीली करावे लागणार आहेत. आता लक्षात घ्या, बऱ्याचशा सेंटर्समध्ये ना वॉटर बॉटल अवेलेबल असतात, पण आपण आपल्यासाठी एक वॉटर बॉटल घेऊन जायची सोबत पाणी पिण्यासाठी, कारण 3 तासाचा पूर्ण तो पेपर आहे. आणि असं नसतं की 3 तास होण्याच्या आधी तुम्हाला उठता येतं. त्यामुळे 3 तासाचा पेपर आहे. आपापली एक पाण्याची बॉटल नक्की तुम्ही तिथे घेऊन जायची. उन्हाळा चालू आहे, पाण्याची बॉटल नक्की घेऊन जा. लक्षात ठेवा, पाण्याची बॉटल नेताना ती ट्रान्सपरंट असली पाहिजे. त्याच्यावर कोणतंही स्टिकर नको किंवा डिझाईन वगैरे काही नको. ट्रान्सपरंट वॉटर बॉटल मिळतात, त्या ट्रान्सपरंट वॉटर बॉटल तुमच्याकडे असल्या पाहिजेत. आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या ॲडमिट कार्डवर तुमचा लॉग इन ID आणि पासवर्ड दिलेला आहे. तुमचा लॉग इन ID म्हणजे तुमचा रोल नंबर आहे आणि तुमचा पासवर्ड म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ आहे. तर समजा तिथे सेंटरवर अनाऊन्स केलं की लॉग इन ID तुम्ही एंटर करा, तर थोडक्यात तुम्हाला रोल नंबर टाकायचा आहे आणि जर पासवर्ड एंटर करा म्हणलं तर तुम्हाला डेट ऑफ बर्थ तिथे टाकायची आहे तुम्हाला लॉग इन करण्यासाठी. ठीक आहे. आय होप या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय आपल्यासोबत कॅरी करायच्यात ह्या लक्षात आल्या असतील. तुम्ही ॲडमिट कार्डवर बघितलं असेल तिथे एक जागा दिलेली आहे, तुम्हाला तिथे फोटो स्टिक करायचा आहे आणि सिग्नेचर जी आहे ती तुम्हाला तिथे करायची, इन्व्हिजिलेटर समोर करायची असं तिथे खाली मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर काय गोष्टी अवॉइड करायच्यात. आता तुम्हाला माहिती आहे कॅल्क्युलेटर्स वगैरे अशा सगळ्या गोष्टी, मोबाईल वगैरे ह्या अलाउड नाही आहेत. त्यापेक्षा एक लक्षात घ्या, गेल्या वेळेस एक म्हणजे दरवर्षी असं बऱ्याचदा होतं, मुलं काय करतात 5,000 2,000 3,000 बरेचसे कधी कधी कॅश घेऊन जातात सोबत, चुकून जाते, कधी खूप लांबून येतात त्याच्यामुळे ठेवतात. त्यामुळे जास्त कॅश इथे ठेवू नका तुमच्यासोबत. कॅश जास्तीत जास्त 200 300 400 500 जेवढी गरजेची आहे त्याच्यावर एक 100-200 रुपये जास्तीत जास्त असावे, ही गोष्ट लक्षात ठेवा. खूप सारी कॅश तिथे न्यायची नाही. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मोबाईल. लक्षात घ्या, आज आपले मोबाईल फोन ॲव्हरेजली 15,000 20,000 10,000चे तर सगळ्यांचेच फोन पुढे आहेत. काही मुलांचे ॲपलचे असतील तर ते 80,000 90,000 असे रेंज खूप आहे आपल्या फोनची. आणि प्रत्येक वेळेस त्या सेंटरवर तेवढी सेक्युअर ती जागा असेल हे सांगता येत नाही. पुणे मुंबईला बऱ्याच ठिकाणी सेंटर्स आहेत जिथे आपल्याला जागा वगैरे आपल्या बॅग्स वगैरे ठेवता येतात, पण बऱ्याचशे सेंटर्स असे आहेत की जिथे बाहेरच बॅग ठेवावी लागते. मग हे सेक्युअर नाही आहे. त्यामुळे 2 गोष्टी, तुम्ही कॅश जास्त कॅरी करू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे ATM डेबिट कार्ड अशा गोष्टी काही नेऊ नका. बाकी तुम्हाला माहिती आहे की कॅल्क्युलेटर्स न्यायचे नाहीत वगैरे, या सगळ्या जनरल इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला माहिती आहेत. आणि मोबाईल फोनसुद्धा
मोबाईलसोबत जास्त करून अवॉइड करा. महागडे मोबाईल फोन तुमच्यासोबत नेऊ नका. ओके, बाकी हे बेसिक इन्स्ट्रक्शन्स आहेत. मी थिंग्स टू कॅरी तुम्हाला सांगितले आहेत. वाटल्यास मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या थिंग्स टू कॅरी मेन्शन करेल, म्हणजे जेव्हा तुम्ही एक्झामला जाताय फक्त डिस्क्रिप्शन चेक करा की मी या सगळ्या चेकआउट करा की मी या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत का. आय होप तुम्हाला थिंग्स टू कॅरी आणि थोडे बेसिक इन्स्ट्रक्शन्स लक्षात आले असतील. त्याच्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न असतो की लॉक टेबल आपल्याला दिला जातो का. पुन्हा सांगतो, लक्षात घ्या, लॉक टेबल हे सॉफ्टवेअर जे आहे त्याच्यामध्येच असतो. ओके, स्पेसिफिकली तुम्हाला बोर्डामध्ये तुम्हाला आठवत असेल पेज द्यायचे लॉक टेबलचं, एक ऑफलाईन कॉपी भेटायची. आता ते तसं नाही आहे. सॉफ्टवेअरमध्ये तिथे एक आय बटन असेल आणि तिथे तुम्हाला लॉक टेबल तुम्हाला असणार आहे. तर तुम्ही लॉक टेबल जर गरजेचं असेल फिजिक्सच्या क्वेश्चनला तर तुम्ही लॉक टेबल तिथे यूज करू शकता. पण एक पुन्हा तुम्हाला इथे एक स्ट्रॅटेजी सांगतो, लक्षात घ्या. ज्या क्वेश्चनला तुम्हाला वाटतंय की लॉक टेबल लागतोय तो क्वेश्चन लास्टला करा. इमॅजिन करा आपल्याकडे मिनिट किती आहेत तुम्ही विचार करा. फिजिक्स केमिस्ट्रीच्या सेक्शनला आपल्याकडे 100 क्वेश्चन आहेत आणि 90 मिनिट्स आहेत. मला सांगा, जर लॉक टेबल तुम्ही उघडणार, तुम्ही त्या व्हॅल्यू चेक करणार, त्याच्याने आन्सर काढणार, म्हणजे नक्कीच तो क्वेश्चन तुमचा 2 ते 3 मिनिट आरामात घेणार. मग आपल्याकडे तेवढा वेळ आहे का. आपल्याकडे प्रत्येक क्वेश्चन आपल्याला 1 मिनिटमध्ये सोडवायचा आहे. त्यामुळे पहिले जे इझी क्वेश्चन्स आहेत, जे जमत आहेत ते सॉल्व करायचे आहेत. लॉक टेबल ज्या क्वेश्चन्सला लागतोय, लक्षात ठेवा तो एक ट्रॅप असतो तुमच्यासाठी की तुमचा वेळ वाया जावा आणि पूर्ण पेपर तुम्ही सोडवू शकू नये. त्याच्यामुळे लॉक टेबलचे क्वेश्चन्स पहिले अवॉइड करायचे, लास्टला वेळ उरला तर ते सॉल्व करायचे. त्याच्यानंतर रफ पेज. लक्षात घ्या, रफ पेज जे आहे ते CET सेल तुम्हाला प्रोव्हाइड करतं, म्हणजे तुम्हाला एक्झाम सेंटरवर दिलं जातं. त्यामुळे रफ पेज तुम्हाला कॅरी करायची काही गरज नाही आहे. तरी पण तुमच्या बॅगमध्ये सोबत एक पेज कॅरी करायचं आहे, कारण लास्ट टू लास्ट इयर मी एक एक्झाम्पल बघितलं आहे की एका सेंटरवर रफ पेज ऑन द स्पॉट अवेलेबल नव्हते. तर त्यांनी काय सांगितलं की तुमच्याकडे जे पेज आहे ब्लँक पेज आम्हाला दाखवून तुम्ही ते वापरा. ओके, मग त्या टाईमला तुमच्याकडे एखादं पेज तरी असलं पाहिजे. इन केस असं झालं तर, मोस्टली असं होत नाही, तरी पण आपण आपल्या साईडने पूर्ण प्रिपरेशनने तिथे जायचं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा काय होतं, लक्षात घ्या, तो जो गार्डिंग करणारा असतो, जो इन्व्हिजिलेटर असतो, त्याला एवढं माहीत नसतं की कोणती एक्झाम आहे, काय रूल्स आहेत. ते फक्त गार्डिंग करायला तिथे आलेले असतात आणि त्यांना बेसिकली कधी कधी इन्स्ट्रक्शन्स माहीत नसतात. मग कधी कधी काय होतं की रफ पेज दिलं जात नाही कोणत्या सेंटरवर. त्याचं कारण हे असतं की मुलं मागत सुद्धा नाहीत. तुम्ही मागितलं पाहिजे, हा तुम्हाला CET सेलने दिलेला अधिकार आहे. तुम्हाला जे काही रफ पेज पाहिजे तुम्ही म्हणजे तिथे बिंदास्त मागितलं पाहिजे. तुम्ही जर तिथे घाबरलात, तुम्ही बोलला नाहीत, तर एखाद्या वेळेस असं होईल की रफ पेज देणार नाहीत. सो बिंदास्त जेव्हा पाहिजे तेव्हा पटकन त्यांना सांगा, ते तुमच्यासाठी रफ पेज नक्की अरेंज करणार आहेत. ओके, लॉक टेबल, रफ पेज तुमच्या लक्षात आले. त्याच्यानंतर ड्रेस कोड. लक्षात घ्या, ड्रेस कोडला नीटला तुम्ही बघितलं असेल खूप स्पेसिफिक रूल्स असतात. असे काही स्पेसिफिक रूल्स CET साठी नाही आहेत. पण एक लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा एक्झाम सेंटरला जाणार तेव्हा तुमची चेकिंग होणार आणि तुमचे कपडे असे असले पाहिजेत की त्याच्यामध्ये, जसं की फॉर एक्झाम्पल मुलांचा एक टी-शर्ट असेल आणि एक नॉर्मल जीन्सची पॅन्ट आहे. कधी कधी पॅन्टला खूप खिशे वगैरे असतात किंवा खूप झमकी पंकी ड्रेस असतो, जेणेकरून त्या जो चेक करणार आहे त्याला असं शक होईल तुमच्यावर, त्याला संशय येईल की बाबा कसं काय हा असा काय करतोय, किंवा मग याने काही म्हणजे लपवलं आहे का, कॉपी वगैरे, चीट्स वगैरे याच्याकडे आहेत का. सो एकदम सिम्पल ड्रेसिंग ठेवा. असं काही वेगळं त्याच्यामध्ये लॉजिक नाही आहे की तुम्हाला हेच घालायचं आहे तेच घालायचं आहे. नॉर्मल आपली ड्रेसिंग तुम्ही करून जा. एक बेसिक सिम्पल ड्रेसिंग राहू द्या. त्यात काही फार असं म्हणजे हेच नाही अलाउड तेच नाही अलाउड अशातला काही भाग नाही आहे. आता कॅप वगैरे मी घालून जाईन, कॅप वगैरे अशा काही गोष्टी तिथे अलाउड नसतात. नॉर्मल ड्रेसिंग तुम्ही शर्ट पॅन्ट घालून जा, एक फॉर्मल शर्ट किंवा टी-शर्ट आणि पॅन्ट, काही त्याला अडचण नाही आहे. मुलींसाठी सुद्धा सेम बेसिक ड्रेसिंग ठेवा. फार असं काही खिशे असणारं किंवा असं काही फार गोष्टी म्हणजे विचित्र असं वेगळं काही वाटेल असं काही तुम्ही करायचं नाही. काही प्रॉब्लेम तुम्हाला ड्रेसिंगला येणार नाही आहे. तुम्ही काही ड्रेस घालू शकता. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे टेक्निकल इश्यू. बऱ्याचदा असं होतं, आता गेल्या वेळेस झालं होतं की मुंबईची लाईट गेली होती. पूर्ण लाईट गेल्यामुळे अख्खे सेंटर्स काय झाले, बंद झाले, शटडाऊन झाले. त्या मुलांसाठी री एक्झाम झाली. लास्ट टू लास्ट इयर आय गेस असं झालं होतं की फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर ऑटोमॅटिकली सबमिट झाला. असे बरेचसे इश्यूज येत राहतात. काही ना काही एखाद्याच तुमच्यासोबत मे बी काही इश्यू होईल, होऊ नये, पण समजा काही इश्यू झाला तर आपण स्वतःहून त्यामध्ये एकदम आपल्याला सगळं येतं असं दाखवायचं नाही. मोस्टली काय होतं, एखाद्या वेळेस कॉम्प्युटर बंद पडला आहे, एखादा माऊस चालत नाही आहे, लगेच तुम्ही त्याला हे करत बसायचं नाही आहे. तिथे जो इन्व्हिजिलेटर आहे त्याला बोलवायचं आहे, त्यांना सांगायचं आहे की हा इश्यू आहे, असं असं आहे. ते तुम्हाला नवीन PC अरेंज करून देऊ शकतात. त्यांना तो अधिकार असतो. लक्षात येतं आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःहून एकदम म्हणजे इंजिनियर असल्यासारखं कुठाने करायचे नाहीत. तुम्ही स्वतःहून तिथं काही करायचं नाही. जे काही छोटा मोठा प्रॉब्लेम आला, झूम होत नाही आहे, माऊस चालत नाही आहे, जे काही छोटा मोठा प्रॉब्लेम येतो आहे, एक तर ते पहिलेच माऊस वगैरे चेक करायचा पेपर चालू करण्याआधी, आणि नंतर जरी प्रॉब्लेम आला तर आपण स्वतःहून काही करायचं नाही. तुम्ही तिथले जे इन्व्हिजिलेटर असतील त्यांना बोलवायचं, त्यांना सांगायचं, ते तुम्हाला पूर्ण
पूर्णपणे हेल्प करतील, कारण त्यांना अधिकार असतो, तुमचा टाईम एक्सटेंड करता येत असतो आणि लागलाच तर तुम्हाला वेगळा PC सुद्धा ते देऊ शकतात. ठीक आहे, हे बेसिक इन्स्ट्रक्शन्स झाले तुमच्यासाठी की तुम्हाला नेमकं एक्झामपर्यंत काय करायचं आहे, त्या स्टेजपर्यंत जाऊपर्यंत तुमचे जे काही रूल्स असणार आहेत ते काय आहेत, नेमकं काय फॉलो करायचं आहे. आता व्हिडिओचा पार्ट 2 म्हणजे 3 तास कसे मॅनेज करायचे आहेत. लक्षात घ्या, 3 तास मॅनेज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. समजून घ्या, JEE काय होतं रे, तुम्हाला आहेत 75 क्वेश्चन्स, त्याच्यामध्ये तुम्हाला 3 तास आहेत. बघा, तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनला 4-4 मिनिट दिल्यासारखे दिलेले आहेत त्यांनी, म्हणजे आणि त्याच्यातले 90 क्वेश्चन जे 70-75 क्वेश्चन असतात त्यामधले आपल्याला सगळे येत पण नसतात. त्याच्यामुळे तुम्हाला एक थोडक्यात विचार करा ना, 30-40 क्वेश्चन किंवा जास्तीत जास्त 50 क्वेश्चनसाठी तुमच्याकडे ऑलमोस्ट 3 तास असतात. ओके, म्हणजे एका तासामध्ये 15 क्वेश्चन सोडवले तरी इनफ होतं, बरोबर आहे. पण CETमध्ये अशी केस आहे का? नाही. जरी तुम्ही 15, 20, 25, 30 क्वेश्चन सोडवले तरी तुमचा कट ऑफ क्लिअर होतो. पण CETमध्ये तसं आहे का? नाही. 100-120 मार्काला फार काही असं मोठं कॉलेज मिळतं का? नाही. त्याच्यामुळे आपल्याला चांगला स्कोअर करायचा आहे. मग किती क्वेश्चन्स आहेत? 150 क्वेश्चन आहेत. फिजिक्स केमिस्ट्री सेक्शनचा विचार कराल तर तुम्हाला 54 सेकंड समथिंग मिळत आहेत, आणि मॅथ्सचा विचार कराल तर एक क्वेश्चन 1.5 मिनिटात तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे लक्षात घ्या, इथे टाईमचं खूप इम्पॉर्टन्स आहे. त्यामुळे हे 3 तास तुम्ही कसे मॅनेज करता, येत तुम्हाला सगळं असेल, पण तरी पण तुम्ही हे 3 तास कसे मॅनेज करता यावर खूप साऱ्या गोष्टी डिसाईड होणार आहेत. तर सगळ्यात पहिले पेपरचा फॉर्मॅट समजून घ्या. तुमच्या पेपरमध्ये 2 सेक्शन्स असणार आहेत. एक असेल सेक्शन A, दुसरा आहे सेक्शन B. सेक्शन A मध्ये फिजिक्स केमिस्ट्री असेल, सेक्शन B मध्ये मॅथ्स असेल. सगळ्यात पहिले तुमचा सेक्शन A बाय डिफॉल्ट ओपन होणार आहे. त्याला काही नाही की मी पहिले मॅथ्स देऊ का, असं काहीच नाही. सगळ्यात पहिले बाय डिफॉल्ट सेक्शन Aच ओपन होणार. मग त्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री शफलही असू शकतात, मग ते काही होऊ शकतं. मग फिजिक्स केमिस्ट्रीचे जे 100 क्वेश्चन आहेत त्यामध्ये तुम्हाला 90 मिनिट्समध्ये 100 क्वेश्चन सोडवायचे आहेत, बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करावं लागेल. माझं रेकमेंडेशन असेल की सगळ्यात पहिले केमिस्ट्रीचे क्वेश्चन सोडवा, कारण लक्षात घ्या, फिजिक्समध्ये एखादा क्वेश्चन आहे तो जोपर्यंत तुम्ही पेन उचलत नाही ना तोपर्यंत लक्षात येत नाही की याचं उत्तर आपल्याला येणार आहे का नाही, कारण मोस्टली फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असतात, न्यूमरिकल असतात, त्याला तुम्हाला रफ पेजवर काही ना काही वर्क करावंच लागेल, आणि त्याच्यानंतर गॅरंटी नसते की आपलं उत्तर बरोबर मॅच होईल MCQ सोबत, ऑप्शन सोबत की नाही. थेरी क्वेश्चन्स असेल तरच आपल्याला सांगता येतं बघितलं की आपल्याला उत्तर येतं का नाही. थेरी क्वेश्चन्स हे केमिस्ट्रीमध्ये जास्त असतात, बरोबर आहे. त्यामुळे पहिले केमिस्ट्रीचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. 50 मधले 15 जमतील, 20 जमतील, जे काही तुम्हाला जमतील. पहिले केमिस्ट्री सेक्शन ओपन करा, सेक्शन म्हणजे केमिस्ट्रीचे क्वेश्चन सॉल्व्ह करा, त्याच्यानंतर फिजिक्सचे इझी क्वेश्चन सॉल्व्ह करा, आणि त्याच्यानंतर तुम्ही डिफिकल्ट क्वेश्चन सॉल्व्ह करा. आता बरेच मुलं म्हणतील की दादा समजा 90 मिनिट्समधले माझे समजा 50-60 मिनिटामध्ये फिजिक्स केमिस्ट्री झालं, मला जास्त ते जमत नाही, तर मग उरलेले जे 40 मिनिट आहेत ते मी मॅथ्समध्ये यूज करू शकतो का? नाही. तुम्हाला 90 मिनिट्स पूर्णच्या पूर्ण फिजिक्स केमिस्ट्रीला द्यावेच लागणार आहेत, बरोबर आहे. त्याच्यामुळे तसं काही तुम्हाला बाय डिफॉल्ट तो सबमिट होतो पेपर 90 मिनिट्स नंतर, आणि ऑटोमॅटिकली मॅथ्सचा पेपर चालू होतो, बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला असं काहीही चान्स मिळणार नाही आहे. त्यामुळे पूर्ण टाईम तुमचं युटिलाइज तुम्हाला करावाच लागणार आहे, तिथे बसून राहावंच लागणार आहे. किंवा व्यवस्थित प्रिपरेशन करून जा. सगळ्यात पहिले केमिस्ट्रीचे क्वेश्चन सोडवा. पहिलं लक्षात घ्या, केमिस्ट्रीची इझी 20 क्वेश्चन्स, ओके. त्यानंतर फिजिक्सचे मी इझी धरतो 10च क्वेश्चन, थेरी क्वेश्चन. तर हे 30 क्वेश्चन ना तुमचे 15 ते 20 मिनिटात नक्की होऊ शकतात. आणि मग तुम्ही केमिस्ट्रीचे थोडे डिफिकल्ट क्वेश्चन, त्यानंतर फिजिक्सचे थोडे डिफिकल्ट क्वेश्चन, असं करत जायचं आहे. लक्षात घ्या, एक तुम्हाला सांगतो, टॉपर जर असतो ना, टॉपरला फिजिक्स केमिस्ट्री 100 आउट ऑफ 90 असतात, म्हणजे 10 क्वेश्चन तर त्याला सुद्धा जमत नाहीत. तर मग आपण आपल्या मनात इगो ठेवायचा नाही, आपल्या मनात धरायचं नाही की मला प्रत्येक क्वेश्चन आला पाहिजे. खूप सारे त्यामध्ये ट्रॅप असणार. मग हे ट्रॅप काय समजून घ्या. आता जसं की लॉग टेबलने जर क्वेश्चन सोडवायचा आहे, मला सांगा तो 1 मिनिटात सुटू शकतो का? नाही, त्याला 2-3 मिनिट लागतात. मग तुम्ही जर त्या क्वेश्चनवर 2-3 मिनिट सुरुवातीला वेस्ट केले, ॲट दी लास्ट तुम्हाला वेळ पुरणार का? नाही पुरत. असे काही लेंदी क्वेश्चन्स असतात, असे काही न बनणारे क्वेश्चन्स असतात, ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आणि स्किप करायचं आहे. लक्षात घ्या, दुसऱ्या एक्झाम्समध्ये आपल्याला काय येतं हे बघायचं असतं. CETमध्ये आपल्याला काय येत नाही ते पटकन स्किप करून आपल्याला काय येतं त्याच्यावर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. त्याच्यामुळे कोणते क्वेश्चन स्किप करायचे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे, आणि तेवढ्या वेळात तुमचे क्वेश्चन झालेच पाहिजेत, ठीक आहे. त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचा मॅथ्सचा पेपर चालू होईल. मॅथ्समध्ये सुद्धा सेम असतं, लक्षात घ्या. 50 क्वेश्चन्समध्ये टॉपरला सुद्धा 45 क्वेश्चन जमले तरी तो COEPमध्ये असतो. मग लक्षात काय घ्यायचं आहे, 5 क्वेश्चन तर हार्ड असतात,
असणारच आहेत. म्हणजे टोटल काय 10 क्वेश्चन आपण धरूच की ट्रॅप आहेत, हे 10 क्वेश्चन तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आहेत. बऱ्याचदा असं होतं, आपल्याला काय असतं माहीत असतं, मी तुम्हाला इथे लिहिलं आहे मी इगो. लक्षात घ्या, आपल्याला मी गेल्या वेळेस इंटरव्ह्यू घेतला होता टॉपरचा, त्याने सांगितलं की आपण ना इगो ठेवतो. काय इगो ठेवतो की मॅट्रिक्सचा क्वेश्चन आहे किंवा लॉजिकचा क्वेश्चन आहे, हा तर मला जमलाच पाहिजे. कधी कधी मुद्दाम CET सेल काय करतं, मॅट्रिक्सचा क्वेश्चन खूप डिफिकल्ट ठेवतो. तुम्ही PYQ बघा, डिफिकल्ट असतो तो क्वेश्चन, जो की 1 मिनिटात नाही सॉल्व्ह होत, 1.5 मिनिटात नाही सॉल्व्ह होत. पण आपल्या डोक्यात काय असतं, मॅट्रिक्स आहे, सोपं आहे, जमणारच, असं नाही. कधी कधी काय असतं, लक्षात घ्या, प्रोबॅबिलिटीचे खूप सोपे क्वेश्चन येतात, कधी कधी इव्हन इंटिग्रेशनचे खूप सोपे क्वेश्चन येतात. त्याच्यामुळे चॅप्टरला धरू नका की हा चॅप्टर सोपा आहे का हा अवघड आहे. तुम्ही क्वेश्चनवरून ठरवा की हा क्वेश्चन सोपा आहे का क्वेश्चन हार्ड आहे. 50 क्वेश्चनमध्ये तुम्हाला पुन्हा वेळ इथे सुद्धा पुरणार नाही आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, पहिले जे येतं, म्हणजे इररेस्पेक्टिव्ह ऑफ चॅप्टर्स, तर की मला हे चॅप्टर बघून क्वेश्चन सोडवायचे नाहीत. जे येतं, क्वेश्चन जमत असेल तर ते बघायचा, चेक करायचा आणि पटकन सोडवण्याचा प्रयत्न करायचा. पहिले 50 मधले 20 जे क्वेश्चन येतात ते आयडेंटिफाय करायचे, ते सॉल्व्ह करायचे जे गॅरंटीड आहेत. आणि त्याच्यानंतर जे येत नाहीत, मग ज्याच्यात अजून थोडा चान्स आहे ते, आणि लास्टली ज्याच्यात आपला चान्स फार कमी आहे सुटण्याचा, असे क्वेश्चन्स करायचे. म्हणजे सिक्वेन्सनेच जावं असं काही नाही आहे, हे लक्षात ठेवा. एकदा तुमचा मॅथ्सचा पेपर चालू झाला की तुम्ही पुन्हा फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये जाऊ शकत नाही. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे, तुम्हाला तिकडे बॅक ऑप्शन नाही आहे. अजून एक लास्ट आणि इम्पॉर्टंट पॉईंट मेन्शन करतो. जेव्हा काय होतं, मोस्टली 100 क्वेश्चन असतात आणि पेपर झालं ना ते 100 क्वेश्चन, एक लक्षात द्या, ज्याला 100 पैकी 90 क्वेश्चन जमले आहेत ना, तो खूप कन्फ्यूज असतो की मला पेपर कसा गेला. आपल्याला कळतच नसतं त्या मोमेंटला की पेपर मला नेमका हार्ड चालला आहे का सोपा चालला आहे. सगळ्यांना फिलिंग असते की मला पेपर हार्डच गेला आहे. कधी कधी तरी इझी जाऊन सुद्धा मुलांना वाटतं नाही मला क्वेश्चन जमलेच नाहीत, डिफिकल्ट गेला. कारण काय असतं, तो पेपर आहे फिजिक्स केमिस्ट्रीचा आणि लगेच मॅथ्स चालू होणार असतो. भरपूर मुलांचं काय होतं, फिजिक्स केमिस्ट्रीच्या पेपरमुळे त्यांचा मॅथ्सच्या पेपरवर इम्पॅक्ट होतो म्हणजे काय, त्यांचं लक्ष त्या मॅथ्सचा पेपर चालू झालेला असतो पण लक्ष फिजिक्स केमिस्ट्रीच्याच क्वेश्चन्समध्ये असतं, किंवा मन हे विचार करत असतं की माझा फिजिक्स केमिस्ट्रीचा सेक्शन गेला कसा. किंवा कधी कधी काय होतं, फिजिक्स केमिस्ट्री थोडा हार्ड येतो, मॅथ्सचे क्वेश्चन सेमच असतात, फिजिक्स केमिस्ट्रीचा हार्ड येतो, मुलांना तिथेच डिमोटिवेट होतात, थोडं तिथंच डिप्रेशनमध्ये जातात की मला हा हार्ड गेला आहे तर हाही हार्ड जाणार. लक्षात घ्या, फिजिक्स केमिस्ट्री एक सेक्शन आहे, मॅथ्स एक सेक्शन आहे. हे 100 मार्काचं आहे, हे 100 मार्काचं आहे. तुमच्याकडे 2 चान्स आहे. जरी फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये कमी पडले, हार्ड गेला, तरी ज्या क्षणाला मॅथ्सचा पेपर चालू झाला, डोक्यात ठेवायचं की आपल्याला फिजिक्स केमिस्ट्री हा पार्ट डिलीट करायचा आहे आपल्या डोक्यातून. आता फक्त लक्ष मॅथ्सवर द्यायचं आहे. नक्की मॅथ्समध्ये सुद्धा तुम्हाला सोपे क्वेश्चन सापडतील. बऱ्याचदा असं होतं की पहिला क्वेश्चनच डिफिकल्ट येतो, पहिले 5-6 क्वेश्चन डिफिकल्ट असतात. होऊ देत, घाबरायचं नाही. लक्षात ठेवा, 10-15 क्वेश्चन ट्रॅप असतात आणि काय जाणू सगळ्यात पहिले 15 क्वेश्चन तुम्हाला ट्रॅपमध्ये दिल्यानंतर सोपे असतील तर. त्यामुळे घाबरायचं नाही, 50च्या 50 क्वेश्चन रिव्ह्यू करा. नक्की तुम्हाला ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांना पेपर सोपाच जाणार आहे, त्याची चिंता करू नका. ओके, हे 3 आवर्सचं मी टाईम मॅनेजमेंट ओव्हरऑल तुम्हाला सांगितलेलं आहे. नेमकं सगळे रूल्स सुद्धा सांगितलेत. इगो हा पॉईंट मेन्शन केला आहे. उगीच एखाद्या क्वेश्चनवर अडून बसायचं नाही. तो लक्षात घ्या, 1.5 मिनिटात सुटत असेल तर ठीक, नाही तर पुढे. आणि अजून एक लास्ट पॉईंट मेन्शन करतो, लास्ट 5 मिनिट्स तुमचे फिजिक्स केमिस्ट्रीचे असतील म्हणजे 85 मिनिट्स झाले आणि मॅथ्सचे पण 85 मिनिट्स झाले की जे शेवटचे 5 मिनिट आहेत. काय होतं माहिती का, मुलं ठरवतात की पेपर सोडवत असतात शेवटच्या 2 मिनिटात मी सगळे बी करेन, मी सगळे सी करेन, किंवा लक्षात घ्या निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तर प्रत्येक ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचंच आहे. मुलं शेवटच्या 2 मिनिटात करू म्हणतात. काय होतं, शेवटच्या 2 मिनिटामध्ये हात थरथर करतो, आपण घाबरतो, पॅनिक होतो. आणि जर आपण प्रत्येक क्वेश्चन बी सिलेक्ट नाही करू शकलो, सी सिलेक्ट नाही करू शकलो, किंवा इन द सेन्स जय माता दी नाही करू शकलो, तर मला सांगा काय फायदा झाला निगेटिव्ह मार्किंग नसण्याचा. त्याच्यामुळे मेन गोष्ट लक्षात ठेवा, शेवटचे जेव्हा 5 मिनिट उरलेत तेव्हाच तुम्ही जे काही तुमचं राहिलं आहे ते सगळं सोडायचं आणि लगेच 5 ते 4 मिनिट उरले की सगळे ऑप्शन कोणतं तुम्हाला जो काही तुम्हाला मेथड वापरायची, एलिमिनेशन वापरा, सबस्टिट्यूशन वापरा, काय करायचं आहे ते करा, पण सगळे सिलेक्ट झालेच पाहिजेत. शेवटच्या 1 मिनिटात करतो, 1.5 मिनिटात करतो, तेव्हा हात थरथर होतो, घाबरतो. त्यामुळे त्यावेळेस अशा काही गोष्टी करायच्या नाही आहेत. मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतोय, ओके, त्या लिंकमध्ये तुम्हाला एक जशी फायनल एक्झाम तुमची होणार आहे CETची तशीच ती लिंक आहे. ही लिंक तुम्ही PCवर ओपन करा, लॅपटॉप्सवर ओपन करा, चेक करा की तुमचा जो इंटरफेस असणार आहे तो असा असणार आहे, तर तुम्हाला तिथे थोडंसं सोपं जाणार आहे. आय होप तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल. तुमच्या मनातल्या सगळ्या शंका, डाऊट जे काय आहेत ते सगळे क्लिअर झाले असतील आणि तुम्ही जेव्हा पेपरला जाताय तेव्हा एकदम क्लिअर माइंडने तुम्ही पेपरला जाल आणि फक्त जे काही तुमचं फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथ्सवर लक्ष द्याल. बाकी या इन्स्ट्रक्शन्स वगैरे, मॅनेजमेंट, या सगळ्या गोष्टी तुमच्या मनातून आता डाऊट क्लिअर झाले असतील. तरी काही डाऊट राहिला असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा.
कळवायला विसरू नका. अजून कोणते तुमचे डाऊट्स आहेत तेही कळवा, अजून कोणते व्हिडिओ हवेत तेही मला नक्की सजेशन द्यायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.